आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज बाहेर भावा बहिणीच्या नात्याचा सोहळा साजरा होतोय. एरवी तुझ्या आठवणीत दिवस कसा बसा निघून जातो दादा, पण रक्षाबंधनाच्या दिवशी माझं मन खूप व्याकुळ होतं. दरवर्षी तू रक्षाबंधनाला मला म्हणायचास की तू मला राखी नाही बांधलीस तरी पण मी तुझं रक्षण करणार. पण असं कसं? मी तरीही मला जमेल तशी ओबडधोबड का होईना पण मी तुझ्यासाठी राखी बनवायचे आणि तुझ्या मनगटावर बांधायचे खूप प्रेमाने. दादा, तू दिलेली युनिक गिफ्ट्स मी कधीच विसरू शकत नाही. पावसाळ्यात वापरणारी छत्री, हिवाळ्यात वापरण्याचं स्वेटर, उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गॉगल द्यायचास तू. या तिन्ही वस्तू तू दरवर्षी मला रक्षाबंधनाला द्यायचास. आणि का तर पुढचं रक्षाबंधन येईपर्यंत 12ही महिने तिन्ही ऋतूंमध्ये माझं रक्षण कसं होईल याची खात्री करायचास. मला खूप आवडायचं दादा ते, खूप जास्त. आणि म्हणून दरवर्षी मी रक्षाबंधनाची आतुरतेने वाट बघायचे. तुला आठवतंय मी दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा प्रयत्न करायचे, पण तरीही तो फसलेला पदार्थ तू मनापासून खूप प्रेमाने खायचास. अगदी चाटून पुसून फस्त करायचास. एकदा फसलेली जिलबी खाल्ली होतीस तू आणि तुझं पोट बिघडलं होतं, आठवतंय तुला? पण तू मला दोष नाही दिलास, तू जिलबीलाही दोष नाही दिलास, तू स्वतःच्या पोटालाच दोष दिलास. तू म्हणालास असं कसं, पोट आहे तर पचलं पाहिजे ना सगळं. कसा होतास तू दादा? प्रत्येक गोष्टीत तू माझ्यावर प्रेम करायचास. दादा, मी अडले तर तू मला त्यातनं बाहेर काढणार आणि मला योग्य ती वाट दाखवणार. तू ये ना परत ते खायला प्लीज. असशील तिथे तिथून निघून ये प्लीज माझ्यासाठी. सगळे पदार्थ तुला अगदी प्रेमाने खाऊ घालीन मी. हे बघ, मी तुझ्यासाठी दरवर्षीप्रमाणे राखी बनवली आहे, तुला आवडेल अशी, आणि तुझा फेवरेट कलर आहे. या वर्षीही मी तुला राखी बांधणार. कशी? अशी. आता तू म्हणशील मी तुझ्यापासून इतका दूर निघून गेलोय तर मी तुझं रक्षण करायला कसं येणार? दादा, काही झालं तरी तू शरीराने इथे नसलास तरी माझ्या जवळ आहेस, माझ्या आजूबाजूला. माझी काळजी घेत, माझं रक्षण करत. मी अडले तर मला तू त्यातनं बाहेर काढणार आणि मला योग्य ती वाट दाखवणार. तू नाहीस हे मान्य आहे, पण म्हणून तुझ्यासोबत रक्षाबंधन साजरी करणं बंद करणार नाही. ठीक आहे, तुझं तोंड गोड कर आणि ही राखी. हॅपी रक्षाबंधन दादा. मिस यू सो मच.
रक्षाबंधन आहे आणि मला कोणी भाऊच नाहीये. गावी असताना मी बाजूच्या दादाला राखी बांधायची, पण इथे मला भाऊ नसला तरी काय झालं, मला बहीण आहे ना. आदिती, 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 आदिती. हे बघ, तू जर आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आली नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्याशी गप्पा गोष्टी करणार नाही, शाळेत जाणार नाही आणि अभ्यासही करणार नाही. आदिती, झालं तुझं धमकावून? झालं तुझं धमकावून? तुला काय वाटलं मी तुझ्या धमक्यांना घाबरते? म्हणूनच तर आलीस ना घाबरून. मला दिलेलं वचन विसरलीस वाटतं. मी काय म्हणाले होते? आई बाबांना एकत्र आणल्याशिवाय मी तुला भेटायला येणार नाही असंच तू म्हणाली होती. आहे माझ्या लक्षात, तरी मला बोलवलंस, कारणच तसं आहे. आज काय सांग बघू, काय आहे? रक्षाबंधन आणि मला राखी बांधायची. आपले कझिन्स अमेरिकेत राहतात, त्यांना कशी राखी बांधणार तू? थोडे दिवस आधी एअर कुरिअर वगैरे करता आलं असतं, पण आता तू एक काम कर, त्यांना व्हिडिओ कॉल कर. अगं मूर्ख मुली, मला तुला राखी बांधायची आहे. मला काहीही. बहीण भावाला राखी बांधते, बहीण बहिणीला राखी नाही बांधत. बहीण भावाला राखी का बांधते? बहिणीचं रक्षण करावं म्हणून ना. आणि वेळोवेळी माझं रक्षण कोण करतं? तूच ना. म्हणून मला तुला राखी बांधायची. ठीक आहे, पण राखी कुठे आहे? थांब, मी आलेच. सध्या हीच राखी आहे माझ्याकडे. हात पुढे कर. आता मी तुला राखी बांधणार.